आरोग्य विभागात वेगवेगळ्या पदावर काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही म्हणून त्यांचा विरोध करण्याकरिता त्यांची बदली व्हावी याकरिता आशा वर्कर आणि आरोग्य विभागातील कर्मचारी नाना नानी बारकी येथे जमले होते। यावेळी त्यांनी आपली विविध मते मांडली। तळागाळात जाऊन काम करणाऱ्या आशा सेविका या सर्वांना जे काही काम करताना येणाऱ्या अडचणी आहेत किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रेशरमुळे जो काही दबाव निर्माण या ठिकाणी होत आहे त्याचा विरोध करण्यासाठी आणि संबंधित व्यक्तीची या ठिकाणाहून बदली झाली पाहिजे यासाठी आज आम्ही सर्वच आरोग्याशी निगडीत असणाऱ्या संघटनेचे लोक या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रामुख्याने या ठिकाणी ज्या काही टीबीच्या अधिकारी आहेत, टीबी सेक्टरवरती काम करणाऱ्या हराळकर मॅडम यांच्यामुळे बऱ्याचदा आशा सेविकांना काम करताना दबावाचं तंत्र वापरलं जातं। दररोज एक्सरेचे ठराविक लाभार्थी आणलेच पाहिजे, स्फुटम दिलाच पाहिजे। परंतु मला या ठिकाणी या आरोग्य विभागाला किंवा मनपाला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडे अशा काय सुविधा तुम्ही ठेवलेल्या आहेत ज्यामुळे लोकांनी आपणहून तिथं येऊन तुम्हाला एक्सरे देतील किंवा स्फुटम देतील याचं त्यांनी परीक्षण केलं पाहिजे। कारण आपल्या महानगरपालिकेची अवस्था मी तुम्हाला सांगायला नको, इतक्या गोष्टींच्या या ठिकाणी अपूर्तेपणा आहे, इथल्या बाकीच्या गोष्टींच्या कमतरतेमुळे लोकांची महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला येण्याची मानसिकता दिसून येत नाही आणि याचाच परिणाम म्हणून ज्यावेळेस भागामध्ये कर्मचारी काम करतात त्यावेळेस त्यांना म्हणावं तसा लाभार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळत नाही। ही सत्य परिस्थिती पडताळून न पाहता केवळ आमचं नाव झालं पाहिजे, आमची वाहवा झाली पाहिजे, आमचं टार्गेट पूर्ण झालं म्हणून राज्य सरकारकडून, मुख्यमंत्र्यांकडून, आरोग्य मंत्र्यांकडून वाहवा मिळवली पाहिजे यासाठी हे खालच्या तळागाळातल्या लोकांना दबाव आणतात। दबाव आणून मग चांगल्या वाईटाचा विचार करत नाही, काही झालं तरी ते काम झालंच पाहिजे, मग तुम्ही कसंही करा। मग त्याच्यामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याचा बळी गेला तरी आम्हाला काही फरक पडत नाही, अशी जी मानसिकता यांनी ठेवलेली आहे ती फार चुकीची आहे। याच्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे। आशा वर्करच्या युनियन कडून सुद्धा आम्ही हराळकरांच्या बाबतीत वारंवार पत्र दिलेले आहेत। मी सोलापूर महानगरपालिका NRHM अंतर्गत मी विजया कांबळे NRHM संघटनेचे अध्यक्ष म्हणून मी आज बोलत आहे। आणि जो टीबी कर्मचारी सचिन मस्के याच्यावर जो अन्याय झालाय, काल आमच्या आरोग्य अधिकाऱ्याच्या दालनात त्यांना अचानक मॅडम बरोबर बोलत असताना, अरुंधती आरळकर मॅडमशी बोलत असताना त्यांच्यावर मानसिक तणाव येऊन, त्यांच्या बोलण्यावरून मानसिक तणाव येऊन ते चक्कर येऊन खाली पडले। त्यानंतर त्या मॅडमनी त्यांना उचललंही नाही आणि विचारणाही केली नाही, निघून गेल्या त्या अक्षरशः तिथून। ज्या वेळेला आम्ही त्या सचिन मस्के सरांना अँब्युलन्समध्ये घेऊन गेलो, सिव्हिलला तर त्यांना घेतलं नाही, पण वाडी हॉस्पिटलचे जे डॉक्टर होते त्यांनी आम्हाला सांगितलं एक 10 मिनिटं लवकर जर आणलं नसतं तर माणूस आपला हाती लागला नसता। आता आमचा तीव्र संताप आहे सर। जर एक लेडीज आणि आता इथं आमच्या शेकडो संख्येने आमचे सर्व कर्मचारी इथं आशाताई, ANM आणि MPW, काही डॉक्टर्स हे सगळेजण एकत्र येऊन आम्ही या मस्के सरांना आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सगळेजण इथं उपस्थित झालो आहे। आम्हाला जोपर्यंत न्याय दिला जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हालत नाही। आम्हाला जोपर्यंत आम्ही निवेदन देणार, त्या निवेदनात त्यांनी काय कारवाई करणार आणि कधी लवकरात लवकर किती दिवसात त्यांनी कारवाई करणार हे 2 दिवसाचा आम्ही त्यांना अल्टिमेट देऊन सोमवारपासून आम्ही पूर्ण दवाखाने बंद ठेवणार। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष आणि संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष या ठिकाणी काल जो प्रकार घडला आरोग्य खात्यामध्ये, सचिन मस्के म्हणून आमचे कर्मचारी आहेत, आरोग्य अधिकारी कक्षामध्येच ज्या प्रकारे खाते प्रमुख हराळकर मॅडम ज्या पद्धतीने त्यांच्याशी वर्तणूक केली, ते वर्तणूक त्यांना शोभण्यासारखी आहे, अशोभनीय वर्तणूक त्यांच्याशी केली। जर तुम्ही एक डॉक्टर आहात, तुम्ही स्वतः सांगता की मी एक संस्कारी डॉक्टर आहे, जर आपला कर्मचारी त्या ठिकाणी चक्कर येऊन पडला असेल तर हा ढोंग करतोय, सोंग करतोय, मला सुद्धा चक्कर येऊन पडता येतं, हे त्यांचं बोलणं जे आहे हे मला वाटतं योग्य नाही। तर या ठिकाणी आम्ही सर्व सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 10 संघटना या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहे। जोपर्यंत सचिन मस्के ह्या कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यात सगळ्या सेवकांचा वेतन होत नाही त्याबद्दल कुठला अधिकारी बोलायला तयार नाही। आज त्या कर्मचाऱ्याला ऍडमिट केलेला असताना वाडी हॉस्पिटलमध्ये त्याच्यामध्ये साधी फी सुद्धा त्या कर्मचाऱ्याला भरायला नाही, याबद्दल कुठलाही अधिकारी असला या बाबतीत चौकशी करत नाही। आणि त्या अनुषंगाने जर हराळकर मॅडम यांची जर बदली होत नसेल तर आता मॅडम म्हणल्यासारखं आम्ही सोमवारपर्यंत त्यांची वाट पाहू। या संदर्भात आम्ही महापौर यांना व पक्षनेते यांना सुद्धा याबाबतीत कल्पना दिलेली आहे। 10 दिवसानंतर त्यांनी योग्य निर्णय घेतो म्हणलेला आहे, पण सोमवारपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहू। जर त्यांची हराळकर मॅडमची बदली नाही झाली, त्या खुर्चीला एवढा मोह कशाचा आलाय, त्या दुसऱ्या खात्यात काम करू काय इच्छित नाहीत, तर या
आम्ही असं खोटं बोलतो त्या अर्थानं एवढे सगळे शिविका या ठिकाणी जमलेल्या आहेत. ह्या शिविका सगळे प्रामाणिकपणे कोरोनाच्या पिरियडमध्ये काम करतात. आरोग्य खात्याचा महाराष्ट्रामध्ये 2 क्रमांक जो आलाय तो केवळ या कर्मचाऱ्यामुळे आलेला आहे. हे आयुक्त साहेबांनी ध्यानात त्याला घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी माझी विनंती आहे या कर्मचाऱ्यांना सर्व जोपर्यंत खाराकर मॅडमची बदली होत नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन सोमवारनंतर अधिकृतपणे आणि निभाला धरून चालू करणार आहोत.